तर तिकडे नाशिकच्या टीसीएस मधल्या धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणी फरार निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी। नाशिक रोड न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडणार आहे। गर्भवती असल्याचं कारण देत तिने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला। गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान फरारच आहे। एसआयटीच्या धाडीपूर्वीच ती निसटली। पहिल्या सुनावणीमध्ये आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केला। आज सरकारी पक्ष बाजू मांडणार आहे। धार्मिक भावना दुखावणं आणि धर्मांतर प्रयत्नाचे निदा खानवर गंभीर आरोप आहेत। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडे। किरण, काय अधिकचं तपशील आहे? कल्याणी, निदा खान या काही दिवसांपासून फरार आहे आणि निदा खान ही टीसीएस प्रकरणातली जी घटना आहे त्या घटनेमध्ये संशयित आरोपी आहे आणि मागच्या काही दिवसांपासून नाशिक पोलिसांकडून निदा खानाचं हे शोध हे घेण्यात येत आहे, पण अद्याप निदा खान सापडलेली आहे। आणि मध्यंतरीच्या काळात निदा खानच्या वकिलांनी अटकपूर्व जामिनासाठी जो आहे तो नाशिकच्या न्यायालयामध्ये अर्ज केलेला होता। कारण निदा खान ही प्रेग्नेंट आहे, तिला मेडिकल काही गोष्टी लागत आहेत म्हणून अशा पद्धतीचं कारण देत निदा खानच्या वकिलांनी अटकपूर्व जामीन म्हणजे अंतरिम जामीन मिळावा अशा पद्धतीची मागणी केलेली होती। आणि मध्यंतरी या सगळ्या अर्जावरती सुनावणी देखील झाली। निदा खानच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला आणि त्याच वेळेस सरकारी वकील आणि पीडितेच्या वकिलांनी मात्र आम्हाला युक्तिवाद करायचा आहे आणि युक्तिवाद करण्यासाठी वेळ द्या अशा पद्धतीची मागणी माननीय न्यायालयाकडे केलेली होती। आणि त्यानंतर 27 तारखेपर्यंत न्यायालयाने ज्यात युक्तिवाद करायला वेळ दिलेली होती आणि आज या सगळ्या अर्जावरती सुनावणी होईल अशा पद्धतीचं एकूणच आपल्याला माहिती कळत आहे। आणि नाशिक रोडच्या न्यायालयामध्ये ही संपूर्णपणे सुनावणी होईल। त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून टीसीएस प्रकरणामध्ये फरार असलेल्या निदा खान ला नेमकं जामीन मिळतो का किंवा हा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात येतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर फरार निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज कशा पद्धतीने सुनावणी होते हे पाहणं महत्त्वाचं।